तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून अंमली पदार्थ असलेल्या गांजाची तुरीच्या पिकातील लागवड मोडीत काढली आहे। 81.62 किलोग्राम वजनाची व 12.5 लाखांचा ओल्या व सुक्या गांजाचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी शेतकऱ्याला अटक करण्यात आली आहे। तर या संदर्भात मलकापूर पांग्रा येथील पोलीस चौकी संदर्भात संशयास्पद चर्चांनी वेग घेतला आहे। साखरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मलकापूर पांग्रा शिवारात आरोपी सुधाकर संपतराव गायकवाड वय 65 वर्ष या शेतकऱ्याने गट नंबर 506 मधील शेतात तूर पिकासोबतच गांजाची लागवड केलेली आहे, अशी गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना मिळाली। कर्मचाऱ्यांना गुप्तपणे पाठवून स्थानिक गुन्हे शाखेने खातरजमा केली। त्यावरून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्या शेतात धाड टाकली। मादक वनस्पती असलेल्या गांजाची 76 किलो 6 ग्रॅम ओली झाडे किंमत अंदाजे 11,40,900 रुपये व 5 किलो 560 ग्रॅम कोरडी झाडे किंमत अंदाजे 1,11,200 रुपये असा एकूण 81.62 किलोग्राम वजनाची व 12,52,100 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वयस्कर शेतकरी सुधाकर संपतराव गायकवाड यास ताब्यात घेतले। MCN न्यूज मराठीकरिता बालाजी सोसे, सिंदखेड राजा।